भारत एक आध्यात्मिक भूमी आहे। इथे देव फक्त दगडात नाही तर निसर्गात, वाऱ्यात आणि मंदिराच्या प्रत्येक क्षेत्रात वास करतो। आज आपण असंच एक मंदिर बघणार आहोत, ओडिसातलं जगन्नाथपुरी मंदिर, जिथं विज्ञानही नमतं आणि श्रद्धा उंचावते। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुलदीप महाराज ऑफिशियल चॅनल मध्ये। या चॅनलचा हा पहिला व्हिडिओ आहे। तर चला सुरुवात करूया। आज आपण जगन्नाथपुरी मंदिराचे 8 गूढ रहस्य बघणार आहोत। आपण नेहमी बघतो की कुठल्याही मंदिराचा ध्वज नेहमी वाऱ्याच्या दिशेने फडफडत असतो, पण जगन्नाथपुरी असं एक मंदिर आहे की त्या मंदिराचा ध्वज संपूर्ण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडफडतो। म्हणजे इकडून जर वारा चालू असेल तर तो त्याच्या विरुद्ध दिशेने मंदिराचा ध्वज तुम्हाला फडफडताना दिसेल। हे मंदिर समुद्र किनाऱ्यावर आहे आणि इथं पक्ष्यांचं झुंड असणं स्वाभाविक आहे, पण मंदिराची चमत्कारिक लीला अशी आहे की या मंदिराच्या वरून एकही पक्षी तुम्हाला उडताना दिसत नाही। ना गरुड, ना कावळा, ना कसल्याही प्रकारचं विमान, ना कसल्याही प्रकारचं हेलिकॉप्टर, एकही तुम्हाला वस्तू या मंदिराच्या वरतून उडताना दिसणार नाही। प्रत्येक दिवशी या जगन्नाथपुरी मंदिराचा ध्वज बदलला जातो आणि ध्वज बदलण्यासाठी प्रत्येक दिवशी एक माणूस त्या जगन्नाथ मंदिरावर चढत असतो। बरं, या जगन्नाथ मंदिरावर कसल्याही प्रकारची सीडी नाही आणि जो व्यक्ती जगन्नाथ मंदिरावर चढतो तो उलट पाठी चढत असतो आणि उलट पाठी चढून या मंदिराचा ध्वज बदलण्यात येतो। या जगन्नाथपुरी मंदिराच्या शिखरावर एक भलं मोठं लोखंडी चक्र आहे, ज्याला नीलचक्र असंही म्हणतात। आणि तुम्ही जगन्नाथपुरी मधून कुठल्या जरी दिशेला उभे असाल, त्या दिशेवरनं जर तुम्ही त्या लोखंडी चक्राला जर बघितलं, त्या नीलचक्राला जर बघितलं, तर ते नीलचक्र तुमच्याकडे बघतंय असं वाटतं। जगन्नाथपुरी मंदिराचा अजून एक नियम आहे, ज्यावेळेसही आपण भगवंताच्या दर्शनाला जातो, भगवंताकडे वापस येत असताना आपण पाठ फिरवायचं नसतं। कारण जर आपण भगवंताकडे पाठ फिरवली तर भगवंताचा आपण अपमान करतोय तिथं असं पकडलं जातं। म्हणून जसा व्यक्ती जातो तसंच उलट पाठी त्याला बाहेर पण यावं लागतं। जगन्नाथपुरी मंदिरामध्ये रोज लाखो भाविक येतात आणि रोज लाखो भाविक तिथं प्रसाद सेवन करतात। पण जगन्नाथपुरी मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की रोज लाखो भाविक जेवण करून सुद्धा, प्रसाद खाऊन सुद्धा ना तिथला प्रसाद कधी संपतो ना कधी अपुरा होतो। बरं, पुरी हे समुद्र किनाऱ्यावरील शहर आहे आणि ज्यावेळेसही आपण भगवंताच्या दर्शनाला जातो, भगवंताच्या दर्शनाला जात असताना लाटांचा ज्यावेळेस आवाज येतो, जसं आपण मंदिरात पाय ठेवतो, मंदिरात पाय ठेवल्यानंतर लाटांचा जो आवाज असतो तो पूर्णपणे शून्य होऊन जातो। जणू की त्या मंदिराच्या भिंती त्या लाटांना सांगतायत, त्या समुद्राला सांगतात की माझे भक्त आतमध्ये येत आहेत, कसल्याही प्रकारचा आवाज होता कामा नये। आपल्याला माहिती आहे, जगन्नाथपुरी मधली रथयात्रा संपूर्ण भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध आहे। पण हा जो रथ आहे, हा रथ ओढण्यासाठी हजारो लाखो भाविक त्या ठिकाणी येतात। पण लाखो भाविक असताना हा रथ ओढल्या जात नाही का? कारण तिथं जोपर्यंत त्याची पूजा होत नाही आणि पूजा करण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी गजपती राजा येतो आणि हा गजपती राजा त्या रथाच्या आजूबाजूला झाडू मारतो, त्याची पूजा करतो आणि पूजा केल्यानंतर मगच तिथून रथ ओढला जातो। त्या पूजा करण्याच्या अगोदर तुम्ही लाखो जणांना आणि तो रथ ओढायला सांगा, तो रथ यत किंचित सुद्धा पुढे सरकत। जगन्नाथपुरी हे फक्त मंदिर नाही तर ते श्रद्धेचं एक जिवंत रूप आहे। जगन्नाथपुरी बद्दलच्या 8 गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवरचा हा पहिला व्हिडिओ होता, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे सांगायला विसरू नका। जय जगन्नाथ जी। कभी कभी लगता है ना SIP ही बेस्ट है, फिर कभी लगता है ETF में डाइवर्सिफिकेशन के साथ लिक्विडिटी भी है, लेकिन कभी बोनस मिला तो रिस्पॉन्सिबल होके म्यूचुअल फंड में लमसम डालना पड़ता है, और जब मार्केट नीचे जाता है। ओडिशाच्या पुरीची जगन्नाथ यात्रा जगभर प्रसिद्ध आहे। शेकडो वर्षांपासून हा सोहळा खूप गाजावाजा करत साजरा केला जातो। देश विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक, पर्यटक या यात्रेला हजेरी लावत असतात, इतकं जगन्नाथपुरी फेमस आहे। याला कारण आहे या मंदिराबद्दल आणि भगवान जगन्नाथ यांच्याबद्दल सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी। या धार्मिक स्थळावर लोकांची इतकी आस्था असण्यामागे या ठिकाणाशी जोडलेले वेगवेगळे रहस्य आहेत, ज्याला भगवान जगन्नाथ यांची माया म्हणून भाविक बघतात। म्हणून काय आहे जगन्नाथपुरी बद्दलचे हे इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेऊया। नमस्कार।